नमस्कार. मी डॉक्टर संजय चव्हाण, मीडिया रिपोर्टर अकोला. आज आपण अकोला ते पातूर या रस्त्याला श्री गजानन महाराज पादुका संस्था, श्री क्षेत्र मुंडगाव, तालुका अकोट, जिल्हा अकोला, तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मुंडगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशीसाठी पायदळी आलेले आहेत. भाविक भक्त आलेले आहेत. आपण हे बघत आहात. कारण की भाविक भक्त आलेले आहेत. आपण या जो यांच्यात उत्साह दिसत आहे, आपला जो उत्साह दिसत आहे, आपण यांना एका मिनिटामध्ये आता इथे तुम्ही आलेला आहात. तुम्ही नेमकं याचा उद्देश काय? तुम्ही चालले कुठे? आम्ही श्री क्षेत्र पंढरपूरला हां संत गजानन महाराजांनी दिल्ल्याच्या पादुका आहेत, हां दिव्य पादुका आहेत. त्या पादुका मुंडगावला भक्त झामसिंगाला दिल्ल्या पादुका आहेत आणि पुंडलिक भोकरासुद्धा दिल्ल्या पादुका आहेत. त्यापैकी ज्या भक्त पुंडलिकाला सप्तदृष्टांतून ज्या पादुका दिल्या होत्या, त्या पादुकाचं संस्थान म्हणजे पादुका संस्थान या नावाने आज आहे. अच्छा. त्याचबरोबर त्या पादुका कुठेही जात नाहीत. पादुका मंदिरामधल्या पुंडलिक महाराजांनी दिलेल्या. मात्र झामसिंग महाराजांना दिलेल्या ज्या पादुका आहेत, त्या पादुकांची दिंडी, दर्शन सोहळा या निमित्तानं जातात. आज गजानन महाराज आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाहीत, परंतु पादुकाच्या रूपाने ज्या पादुकांना महाराजांचा पदस्पर्श आलेला आहे, हस्तस्पर्श आहे, त्या पादुकाच्या रूपाने आपल्याला संत गजानन महाराज हे भेटल्याची अनुभूती होते. अच्छा. तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे का गजानन महाराजा पादुक्याचा जो यांचा सांगायचा उद्देश आहे महाराजाचा, आज एवढा उत्साहाने मंडळी आपल्याला चालली आहे. आपण बघणार आहोत, महिला मंडळीशी चर्चा करणार आहोत. तर महिला मंडळीशी कन्फर्म माऊली, तर आपण ताई, आपण कुठून आलेले आहेत? आपलं नाव काय आहे सांगताल? मिनल साबळे. सांगा ना, कुठून आलेले, कुठे चाललेले? मुंडगाववरून आलो आम्ही. पंढरपूरला जाणार आहे. पंढरपूरला जाणार आहे. हा. मावशी, तू पण जाणार आहे पंढरपूरला? अरे बघा, आज भाविक भक्त पूर्ण पंढरपूर जाण्यासाठी इथं आलेले आहेत. अति उत्साहानं यांचं विशेषतः 84 वर्षाचे काका. आपलं नाव सांगा. श्रीवंत नारायण पिंपळे. कुठं चालले काका तुम्ही? पंढरपूरला. सर, पंढरपूरला जाण्याकरिता काकाची पूर्ण तयारी आहे. आज यांचं वय किती आपलं? 82 वर्षे असून मी काका उत्साहित जात आहेत. आपण बघणार आहोत महिला मंडळी चांगल्या उत्साहात आपला भाग घेतलेला आहेत. मावशीने पण घेतलेले आहेत. तर आपण मावशी, तुमचं नाव सांगा. शिंदे, कमल शिंदे. बरं, तुम्ही कुठं चालल्यात? पंढरपूर. आता पंढरपूरला जाण्याकरिता माझ्या माता मावल्या हे इथं आलेले आहेत. माझ्या भगिनीसुद्धा आलेल्या आहेत. यांचा उत्साह खूप चांगला आहे. आपण बघूया समोर इथं दर्शनासाठी आलेल्या ज्या पादुका आहेत, हे दर्शनासाठी पादुकासाठी जे मंडळी आलेली आहेत यांच्या बोलणार आहोत. तर नेमकं आपलं हे जे रथ आहे, हे रथ ओढत कुठं चालले तुम्ही? पंढरपूर. पंढरपूरला जाणार. पंढरपूरला तुम्हाला किती दिवस लागणार? 1 महिना. 1 महिना देवाची स्वारी करत पूर्ण लोक आपले चाललेले आहेत. आपण पादुकाचं दर्शन घेणार आहोत. बघा, इथं पादुकाचं दर्शन आहे. इथं भाविक भक्त मोठ्या उत्साहाने हे मंडळी इथून येत आहेत. दर्शनासाठी आलेले पातूरला आता यांचा प्रस्ताव होणार आहेत. या प्रस्तावाला आपण एक माळकरी मावशी यांच्याशी आपण बोलणार आहोत. बरं, कोणी बोलणार आहे? बोला, सांगा ना. काय 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 उत्साह वाटते तुम्हाला? कसं वाटते? चांगलं वाटते. तुम्ही आज इथून मुंडगावहून पंढरपूरमध्ये चांगलं वाटते. विशेषतः आज या मंडळीत मला खूप अभिनंदन आहे. मला खूप छान वाटलेलं आहे आपण इथं आहात. कारण की काका, आपण आपलं नाव काय काका? माझं नाव हिम्मतराव कडू. हिम्मतराव कडू. हा. मग कुठं चालले तुम्ही? आम्ही पंढरपूरला. म्हणजे तुम्ही सर्व भक्त मंडळी हे पंढरपूरला चाललेले आहे. हा. तर तुम्हाला काही हातपाय वगैरे, काही दवाखाना वगैरे? काहीच नाही पाहिजे. पांडुरंगाची कृपा आहे, खूप चांगला आहे. आपण बघणार आहोत. आपण याच्यानंतर समोर आपले काका आहेत, यांच्या बघणार आहोत. काका, आपला उद्देश काय आहे? या इकडं. आपल्या दिंडीमध्ये आले असताना नेमकं काय आहे सांगा.
नेमकं काय तुम्हाला कसं वाटतंय कुठून कुठे चालले तुम्ही? मी मुनगाववरून पंढरपूरला चाललेलो आहे. मुंडगावून पंढरपूरला चाललेला आहे. हा. मग आता तुम्हाला किती दिवस लागते इथून? आता 1 महिना लागेल. 1 महिना जाणार, हा. काही हरकत नाही. बरं, याच्यामध्ये तुम्ही किती लोक आहात? आम्ही 100 लोक. 100 लोकांनी बघा आज किती मोठा उत्साह वाढलेला आहे. दिंड्या पाऊस पण चाललेला आहे. विशेष सर आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये पाऊस सुद्धा चालू आहे. तरी त्यांचा उत्साह चालू आहे. या उत्साहामध्ये माऊली गजर चालू आहे. पांडुरंगाचा गजर चालू आहे. या गजलमध्ये या लोकाला अतिउत्तम उत्साह दिसत आहे. माऊलीचा गजर चालू आहे. तरी चांगला उत्साह दिसत आहे. यामध्ये डॉक्टर संजय चव्हाण, अकोला.